Good morning, my dear students. I, Balsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Today, we are going to learn the third lesson or third lecture on a chapter that is Drug House Management. In previous two lectures, we already discussed about the various requirements for opening of drug store. Then in last lecture we discussed about the various legal aspect required for opening of drug store, and also we studied the various documents which need to be produced for obtaining the license and for opening the retail as well as wholesale drug shop. So in today's lecture we are going to study the various purchasing procedure or methods of purchasing. Then we are going to study the various types of credit information and various types of tenders. So my dear students, today we will start with a new topic, that is the purchasing procedure. What is meant by purchasing procedure? Purchasing procedures are nothing but a sequence of steps in which purchase transaction is carried out. It's called as the purchasing procedure. आता आपला जो टॉपिक आहे किंवा आपला जो चॅप्टर चालू आहे त्या चॅप्टरचं नाव आहे ड्रग हाऊस मॅनेजमेंट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये का आला, की जर एखाद्या विद्यार्थ्याला आफ्टर कंप्लीशन ऑफ डिप्लोमा इफ यू वॉन्ट टू ओपन हिज ओन ड्रग स्टोर, जर त्याला ड्रग स्टोर ओपन करायचं असेल तर त्याला बेसिक आयडिया बिझनेसबद्दल माहिती असली पाहिजे. याकरता हा चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये आहे. मग त्या दृष्टीने आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळे साईट्स पाहिल्यात ड्रग स्टोर ओपन करण्यासाठी. त्याच्यानंतर आयडियल लेआउट पाहिला ड्रग स्टोअरचा. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की वेगवेगळे डॉक्युमेंट्स जे रिक्वायर आहे की ड्रग स्टोअर ओपन करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत ते कोणकोणते असतात ते पाहिलं, बरोबर. मग आता ॲक्च्युली आपण बिझनेस स्टार्ट केला, तर बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आपल्याला ड्रग स्टोअरमध्ये आपल्याला ज्या मेडिसिन आपल्याला सेल करायचं आहे ते मेडिसिन आपल्याला कुठून तरी परचेस करावं लागेल. म्हणजे आपण जर रिटेलर असलो तर आपल्याला होलसेलरकडून मेडिसिन परचेस करावं लागेल. जर आपण होलसेलर असलो तर आपल्याला मॅन्युफॅक्चररकडून मेडिसिन परचेस करावं लागेल. मग हे जे पर्चेसिंग प्रोसिजर जी असती ती पर्चेसिंग प्रोसिजर कशी असती, जनरली ती पर्चेसिंग प्रोसिजर कशी असती ते आज आपण पाहणार आहे. आणि त्याचबरोबर आता ही जी प्रोसिजर आहे पर्चेसिंग प्रोसिजर यामध्ये दिलेली ही एक जनरल पर्चेसिंग प्रोसिजर आहे. जनरल म्हणजे काय, इट इज ॲप्लिकेबल टू एनी काइंड ऑफ बिझनेस. कुठल्याही बिझनेससाठी ही ॲप्लिकेबल होती. आणि थोडा याच्यावर फोकस जो केलेला आहे तो लार्ज स्केल बिझनेसच्या दृष्टीने केलेला आहे. जनरली स्मॉल स्केल बिझनेसमध्ये याच्यातल्या काही स्टेप होत नाही, पण लार्ज स्केल बिझनेसमध्ये ह्या स्टेप फॉलो केल्या जातात. मग आता पर्चेसिंग प्रोसिजर म्हणजे काय, अ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स इन विच परचेस ट्रान्झॅक्शन इज कॅरीड आउट इज कॉल्ड ॲज द पर्चेसिंग प्रोसिजर. म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या स्टेप आहेत, त्या स्टेपमधून आपण काय करतो, आपल्याला जे मेडिसिन जे वस्तू लागतात त्या आपण विकत घेतो आणि त्या प्रोसिजरलाच म्हणायचं पर्चेसिंग प्रोसिजर. जनरली इट स्टार्ट्स वेन इट इज फेल्ड दॅट फर्दर सप्लाय ऑफ ॲटम इज रिक्वायर. पर्चेसिंग प्रोसिजर कधी स्टार्ट होणार, सपोज आपलं रिटेल मेडिकल शॉप आहे तर आपण रिटेल मेडिकल शॉपमध्ये आपण आपली ऑर्डर होलसेलरला कधी देणार, ज्यावेळेस आपल्या शॉपमधला एखादी वस्तू आहे ती वस्तू रिऑर्डर लेवलला जाईल किंवा त्याची क्वांटिटी संपत येईल, त्यावेळेस आपण काय करणार, पर्चेसिंग प्रोसिजरला स्टार्ट करणार. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आपल्या शॉपमधलं हे मेडिसिन आहे, हे सिरप आहे, हे आता संपतं आहे, हे सिरप आणखीन 2 दिवसांनी संपून जाईल, दॅट इज द रिऑर्डर लेवल, त्याला म्हणायचं रिऑर्डर लेवल. त्यावेळेस आपण पर्चेसिंग प्रोसिजर जी असेल म्हणजे परत ती वस्तू आपल्या शॉपमध्ये होलसेलरकडं मागून घेण्याची जी प्रोसेस असेल ती स्टार्ट करू, दॅट इज द पर्चेसिंग प्रोसिजर. मग याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात, तर याच्यामधली सगळ्यात पहिली स्टेप असते परचेस रिक्विजिशन.
Purchase requisition is done whenever the existing stock of an article approaches to the minimum limit or the reorder level, and the person who is in charge of that store fills the requisition form and send it to the purchase department. The purchase requisition indicates the type, quantity and quality of the item to be purchased. आता पहा, ही सगळ्यात पहिली स्टेप कोणती? परचेस रिक्विजिशन. आता सपोज आपलं छोटं स्मॉल स्केलचं शॉप असेल तर त्याच्यामधल्या बाकीच्या स्टेप काय होतील? कमी होतील. पण सपोज लार्ज स्केलचं शॉप आहे, आपलं खूप मोठं शॉप आहे, आणि मग तिथं आपल्याला वाटलं की कुठलं तरी मेडिसिन आपल्याला आता आपल्या शॉपमधलं रिऑर्डर लेवलला आलं आहे. रिऑर्डर लेवलला म्हणजे काय? एक लेवल की ज्याच्यानंतर आपण परत मेडिसिन परचेस करणार आहे. ओके, दॅट इज द रिऑर्डर लेवल. रिऑर्डर लेवलला आलं आहे किंवा तो स्टॉक मिनिमम झाला आहे, कमी झाला आहे, त्यावेळेस आपण परचेस रिक्विजिशन जनरेट करणार. परचेस रिक्विजिशन म्हणजे काय? एक थोडक्यात इट इज म्हणजे रिटर्नमध्ये असतं, रिटर्न फॉर्ममध्ये, की मला कुठल्या काइंडचं मटेरियल पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये पाहिजे, कोणत्या क्वालिटीचं पाहिजे, आणि ही जी लिहिलेली एका पेजवर लिहिलेली जी इन्फॉर्मेशन असेल, दॅट इन्फॉर्मेशन इज नथिंग बट द परचेस रिक्विजिशन. मग परचेस रिक्विजिशन सपोज छोटं शॉप असेल तर परचेस रिक्विजिशन तो शॉपचा ओनरच काढेल आणि ते पुढं होलसेलरला देऊन टाकेल. पण इन केस ऑफ लार्ज शॉप the purchase requisition is sent by the sent to the purchase department. जिथं परचेस डिपार्टमेंट सेपरेट असेल त्या डिपार्टमेंटला रिक्विजिशन दिली जाते. रिक्विजिशन म्हणजे थोडक्यात एक चिठ्ठी किंवा एक पेज, त्याच्यावर लिहिलेलं असतं कोणत्या काइंडची मटेरियल पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये पाहिजे, कोणत्या टाईपचं पाहिजे. दॅट इज द नथिंग बट द परचेस रिक्विजिशन. मग आता एकदा परचेस रिक्विजिशन निघलं की आपल्याला ह्या वस्तू पाहिजे, तर नेक्स्ट स्टेप येते, दॅट इज द सिलेक्शन ऑफ सप्लायर. ती वस्तू कोणाकडून विकत घ्यायची. मग सिलेक्शन ऑफ सप्लायर, जर आपलं स्वतःचं शॉप असेल, रिटेल शॉप, देन द चॉईस इज आवर, की आपण कोणाला ती ऑर्डर देणार. बट इन केस ऑफ लार्ज शॉप, द जनरली द आयटम्स विच टू बी परचेस दे आर परचेस विथ द हेल्प ऑफ टेंडर्स. टेंडर्स खूप मोठी खरेदी करायची आहे, मग खूप मोठी खरेदी करायची आहे त्यावेळेस लीडिंग न्यूजपेपर जो असेल त्या लीडिंग न्यूजपेपरमध्ये टेंडर दिलं जातं. पहा, टेंडर प्रक्रिया आहे ती, की एवढ्या प्रकारचं मेडिसिन पाहिजे. मग त्याच्यामध्ये सप्लायरकडून वेगवेगळ्या सप्लायरकडून बीड मागवल्या जातात, म्हणजेच बोली मागवली जाते, आणि त्याच्यामध्ये ते मेन्शन करून देतात की हे मेडिसिन आम्ही एवढ्या प्राईजला तुम्हाला सप्लाय करू. प्रत्येक मेडिसिनबद्दलची प्राईज वगैरे लिस्ट केली जाते. आणि मग अशा वेगवेगळ्या सप्लायरकडून ज्यावेळेस बिड्स येतील त्या सगळ्या बिड्स, द्या ऑल बिड्स आर कम्पेअर्ड, अँड ज्यांचं सगळ्यात लोएस्ट कोटेशन असेल, द कोटेशन ऑर द सप्लायर हु इज कोटेड द लोएस्ट प्राईस, जनरली द ऑर्डर इज गिवन टू द दॅट सप्लायर. फक्त त्याचं कोटेशन लोएस्ट असून चालत नाही, की त्याची ॲबिलिटी पण चेक केली पाहिजे, की त्यांनी वेदर ही इज एबल टू सप्लाय द दॅट मच रिक्वायर व्हॉल्यूम ऑफ goods, also whether he is having the ability to maintain the quality of the goods, whether he is having the ability to deliver the goods as per the schedules of terms of payment, it is also taken into consideration. म्हणजे आता सगळ्यात पर्चेसिंग प्रोसिजर पाहतोय आपण. पर्चेसिंग प्रोसिजरमध्ये आपण पाहिलं की पर्चेसिंग प्रोसिजर कधी स्टार्ट होती, ज्यावेळेस आपल्या शॉपमधला जो स्टॉक आहे गुडचा तो रिऑर्डर लेवलला जातो किंवा मिनिमम लेवलला जातो, त्यावेळेस पर्चेसिंग प्रोसिजर स्टार्ट होते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं निघतं परचेसिंग रिक्विजिशन, म्हणजे कोणती वस्तू पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये पाहिजे, कोणत्या क्वालिटीची पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते, दॅट इज द सिलेक्शन ऑफ सप्लायर. त्या वस्तूचा पुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या सप्लायरकडून वस्तूची बद्दल कोटेशन मागितलं जातं. जो कोटेशन सर्वात कमी सप्लाय देईल जनरली तो पण सिलेक्ट केला जातो. आल्सो त्याच्याबरोबर आपण त्याचं ॲबिलिटी पण चेक करतो का तो देऊ शकतो का खरंच वस्तू ती. दॅट इज द सिलेक्शन ऑफ सप्लायर. मग सिलेक्शन ऑफ सप्लायर झालं, त्याच्यानंतर पुढची स्टेप येते, दॅट इज द प्लेसिंग ऑफ ऑर्डर. वस्तू पाहिजे होता
पाहिजे होत्या त्याची आपण रिक्विजिशन काढलं. त्याच्यानंतर सप्लायर सिलेक्ट केला. इन थर्ड स्टेप प्लेसिंग द ऑर्डर. आफ्टर सिलेक्शन ऑफ अ सप्लायर द ऑर्डर इज प्लेस on a purchase order and which is commonly called as the supply order, and the supply order is containing the detailed specification of the items, quantity required and the price and other terms and condition of the supply. Generally it is signed by the authorized person and supply order is a legal document. मग आता थर्ड स्टेप दॅट इज द प्लेसिंग ऑफ ऑर्डर. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय वस्तू पाहिजे याची यादी काढली थोडक्यात म्हणू आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण पाहिलं ते वस्तू कोण कोण सप्लाय करू शकतं, ह्या सप्लायरकडून कोटेशन घेतले. मग आता कोटेशननुसार आपला सप्लायर फायनल झाला. त्याच्यानंतर आपण त्याला काय करणार, ऑर्डर देणार. मग ऑर्डर ज्या फॉर्मॅटमध्ये दिली जाते जनरली दॅट फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज द सप्लाय ऑर्डर. सप्लाय ऑर्डरवर सगळं लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं की कोणत्या क्वांटिटीमध्ये कोणता ॲटम रिक्वायर आहे, किती क्वांटिटीमध्ये ॲटम रिक्वायर आहे, त्याची प्राईस काय ठरलेली आहे आणि अदर सर्व टर्म्स अँड कंडिशन्स ऑल आर मेन्शन इन अ रिटन फॉर्मॅट अँड दॅट रिटन फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज द सप्लाय ऑर्डर. जनरली इट इज अन लीगल डॉक्युमेंट. हे काय असतं, एक लीगल डॉक्युमेंट असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येते दॅट इज द रिसिविंग अँड चेकिंग ऑफ मटेरियल. The material which is supplied by the supplier is received and inspected for its quantity as well as the quality. The goods are compared with a challan or invoice in the bill sent by the supplier. If the good received do not confirm the specification on the purchase order, the goods may be rejected and it is recorded in the invoice. मग आता ही नेक्स्ट स्टेप दॅट इज द रिसिविंग अँड चेकिंग ऑफ द मटेरियल. आपण सप्लायरला ऑर्डर प्लेस केली तर मग सप्लायर काय करेल, ॲज पर द सप्लाय ऑर्डर ही विल सप्लाय द गुड्स. मग त्या गुड्स आपल्या शॉपमध्ये येतील. मग ते आपण रिसिव्ह करणार आणि मटेरियल चेक करणार. काय कसं रिसिव्ह करणार, आपण चेक त्या सप्लाय ऑर्डर किंवा त्या रिसिविंग ज्यावेळेस मटेरियल येईल त्या मटेरियलबरोबर एक त्याचं बिल पण येईल. मग ते बिल आपण चेक करणार की ज्याच्यामध्ये दिलेल्या वस्तू तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढ्या क्वालिटीच्या बरोबर सप्लायरने दिल्यात का नाही चेक करायच्या. जर त्या वस्तू त्याप्रमाणे असतील देन इट इज ओके. जर त्याच्यामध्ये काही सपोज एखादी वस्तू आहे आपण ती मागितली, आपण सिरपच्या बॉटल मागितल्या 10 आणि येताना आल्या त्या 9च, मग आपण त्यावेळेस दॅट टाईम वी विल मेन्शन दॅट दिस गुड इज हॅविंग द डेफिशियन्सी. आपण सांगितलेली वस्तू एखाद्या क्वालिटीची, आपण IP ग्रेडचं एखादा ड्रग मागितला आहे आणि तो दुसरा ग्रेडचा आला, दॅट टाईम दॅट क्वालिटी इज डिफरंट. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या रिसिविंग अँड चेकिंगमध्ये चेक करावं लागतील की ज्या वस्तू आपल्याला पाहिजे होत्या त्याच क्वालिटीच्या आल्यात का, ज्या क्वालिटीच्या क्वांटिटीमध्ये पाहिजे होत्या त्या आल्याच का. दॅट इज ही जी स्टेप असेल दॅट इज द रिसिविंग अँड चेकिंग ऑफ द मटेरियल. नेक्स्ट स्टेप इज द चेकिंग ऑफ इनवॉइस. इनवॉइस इज नथिंग बट द बिल. If the goods are received in a satisfactory condition, the invoice or bill is checked before it's approved for the payment. The rate of the various items charged in the bill and the other terms and conditions are thoroughly checked and compared with the supply order. एकदा सगळ्या आपण चौथ्या स्टेपमध्ये पाहिलं, ज्या वस्तू आपल्या ऑर्डरनुसार आल्या असतील, ऑर्डरमध्ये आलेल्या दिलेल्या क्वांटिटीमध्ये त्या क्वालिटीप्रमाणे आलेल्या असतील तर पुढची स्टेप येते चेकिंग ऑफ बिल्स ऑर इनवॉइस. जे बिल आलं आहे ते चेक करायचं. चेक कशासाठी करायचं मग किंवा त्याच्यामध्ये काय चेक करायचं की जे वस्तूचा रेट कोटेशनमध्ये दिलेला आहे तो याप्रमाणेच वस्तूचे रेट लावलेले आहेत का, बरोबर. त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन दिल्या होत्या सप्लाय ऑर्डरमध्ये त्याच टर्म्स अँड कंडिशनमध्ये वस्तूचा पुरवठा झाला आहे का हे सगळं चेक करायचं. दॅट इज द चेकिंग ऑफ इनवॉइस अँड बिल. आफ्टर चेकिंग द बिल अँड इनवॉइस द नेक्स्ट स्टेप इज द रेकॉर्डिंग ऑफ द बिल्स इन अ बुक्स. The bill are then sent to the account section where the bills are entered into the account books and the receipt
of the damaged material, excessive material, deficient material, it's reported to the concerned authority for necessary action. आता पुढची स्टेप रेकॉर्डिंग ऑफ बिल्स इन अ बुक. आता आपण जनरली ही जी प्रोसिजर पाहतोय पर्चेसिंग प्रोसिजर, इट इज ॲप्लिकेबल टू द स्मॉल स्केल शॉप ॲज वेल ॲज लार्ज स्केल शॉप. मग जनरली लार्ज स्केल शॉपमध्ये काय असतं, ज्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आर डिवायडेड टू द डिफरंट पर्सन्स. म्हणजे परचेस डिपार्टमेंट त्यांचं वेगळं असेल, अकाउंट डिपार्टमेंट वेगळं असेल, असे वेगवेगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काय केलेले असतात, डिवाईड केलेले असतात. मग एकदा बिल चेक झालं, दॅट बिल इज सेंड टू द अकाउंट डिपार्टमेंट फॉर द प्रॉपर एंट्री, फॉर प्रॉपर एंट्री of that bills in a their bill book. The next one is the last step is that if all things are found to be correct, then last step is to be taken, that is the releasing of a payment to the supplier. मग एकदा आपल्या वस्तू आपल्याला पाहिजे होत्या तशा आल्या, त्या क्वांटिटीमध्ये आल्या, त्याचं बिलिंग बरोबर असेल, त्याचं त्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नसेल, त्याची एंट्री झाली, त्याच्यानंतर शेवटची स्टेप येते, दॅट इज द रिलीजिंग ऑफ पेमेंट टू द सप्लायर. अकॉर्डिंग टू द टर्म्स अँड कंडिशन ऑफ सप्लाय ऑर्डर, द पेमेंट इज रिलीज बाय द अकाउंट सेक्शन टू द सप्लायर. However, in small organization the payment is released by the परचेस डिपार्टमेंट इट सेल्फ. आता म्हणजे ही जी स्टेप जनरली ह्या ज्या मी स्टेप सांगितल्यात परचेसिंग प्रोसिजरमध्ये, जनरली दिस स्टेप्स आर ॲप्लिकेबल टू द लार्ज स्केल डिपार्टमेंट. खूप मोठं शॉप आहे तिथे या गोष्टी ॲप्लिकेबल असतात. पण सपोज सोल प्रोपरायटर एकटाच त्याचा काय करतोय, बिझनेस रन करतोय, मग त्यावेळेस ह्या सगळ्या स्टेप एकाच पर्सनला करायच्या असतात. म्हणजेच त्याला रिक्विजिशन पण त्यालाच जनरेट करावं लागेल, ऑर्डर पण त्यालाच द्यावं लागेल, त्यालाच सप्लायर सिलेक्ट करावं लागेल, आलेल्या वस्तू त्यालाच चेक करून घ्यावं लागतील, त्याची बिलची एंट्री पण त्यालाच बुकमध्ये एंटर करून घ्यावं लागेल, आणि पेमेंट पण तो एकच माणूस सोल प्रॉपरायटर करेल. म्हणजे इन केस ऑफ लार्ज स्केल, वेदर इट मे बी अ लार्ज स्केल बिझनेस और इट मे बी अ स्मॉल स्केल बिझनेस, जनरली द परचेसिंग प्रोसिजर्स आर फॉलोड इन दिस मॅनर. कळलं की परचेसिंग प्रोसिजर ह्याच प्रकारे होतात. कशा की वस्तूची गरज लागली त्यावेळेस आपण परचेस रिक्विजिशन काढणार, त्याच्यानंतर ती वस्तू कुठे भेटती याच्यामधून आपण वेगवेगळे सप्लायरमधून एक सप्लायर सिलेक्ट करणार, त्याच्यानंतर सप्लायर सिलेक्ट झाल्यानंतर त्या सप्लायरला ऑर्डर प्लेस करणार, ऑर्डर प्लेस केल्यानंतर त्याच्याकडून वस्तू ज्या येतील त्या रिसिव्ह आणि मटेरियल चेक करणार, व्यवस्थित असेल तर त्याचं बिल चेक करणार, बिलची एंट्री आपल्या बुकमध्ये घेणार आणि शेवटी त्याला पेमेंट देणार. दीज आर द व्हेरियस स्टेप्स इन्वॉल्व्ड इन द पर्चेसिंग प्रोसिजर. नाऊ नेक्स्ट टॉपिक इज दॅट द मेथड ऑफ पर्चेसिंग. आपल्याला कुठलीही एखादी वस्तू घ्यायची असेल, आपल्याला जनरली मेडिसिन सोडून द्या की कुठलीही आपण एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, तर आपण कोणत्या कोणत्या प्रकारे ते मेथड्स सिलेक्ट करतो, वस्तू सिलेक्ट कोणते करतो. जनरली देर आर 4 मेथड्स ऑफ पर्चेसिंग. फर्स्ट वन इज द बाय इन्स्पेक्शन, सेकंड वन इज द बाय सॅम्पल, थर्ड वन इज द बाय डिस्क्रिप्शन अँड फोर्थ वन इज द बाय ग्रेड. आपल्याला कुठलीही वस्तू आपल्याला विकत घ्यायची आहे तर आपण ती सिलेक्ट करण्याच्या ह्या वेगवेगळ्या 4 मेथड आहेत. पहा, तर सगळ्यात पहिली मेथड आहे बाय इन्स्पेक्शन. जनरली दिस इज द ओल्डेस्ट मेथड ऑफ पर्चेसिंग. द गुड्स आर पर्चेस, द गुड्स विच इज टू बी पर्चेस आर thoroughly examined with regard with its quality and price structure, and this method is still used in the retail or wholesale business. आता बाय इन्स्पेक्शन सगळ्यात पहिली मेथड की आपल्याला जी वस्तू विकत घ्यायची तिचं आपण इन्स्पेक्शन करतो. इन्स्पेक्शन कशाच्या संदर्भात, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याचं प्राईस स्ट्रक्चर कसं आहे याच्या संदर्भात त्या वस्तूचं इन्स्पेक्शन करतो, बरोबर, आणि ती वस्तू घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड असती बाय सॅम्पल. म्हणजे ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, इन दिस मेथड विच इज व्हेरी कॉमन मेथड ऑफ पर्चेसिंग ऑफ अ गुड्स, द सॅम्पल ऑफ द गुड्स इज सप्लाइड बाय द सप्लायर फॉर द अप्रुव्हल फ्रॉम द बायर. Buyer examines the sample and place the order for the supply of goods
ॲज पर द क्वालिटी ऑफ द सॅम्पल ॲप्रूव्ड. म्हणजे याच्यामध्ये जनरली सॅम्पल पाठवलं जातं. सप्लायर जे असतात, जे वस्तू त्या पुरवठा करतात, त्या पुरवठादारांकडून वेगवेगळ्या प्रकारचं सॅम्पल बायरला दिलं जातं. आता हे सपोज मेडिसिनचं शॉप सोडून द्या, सपोज एखादं कॉटनचं शॉप आहे किंवा म्हणजे कपड्याचं शॉप आहे, क्लोथ स्टोअर, त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे वेगवेगळे कपडे पुरवठादार आहे ते काय करतात, त्यांचं सॅम्पल आहे ते सॅम्पल दुकानदाराला पाठवतात आणि मग दुकानदार त्या सॅम्पल पाहून त्या वस्तूला ऑर्डर द्यायची किंवा विकत घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवतो. दॅट इज द सॅम्पलिंग प्रोसिजर. देन थर्ड वन इज द बाय डिस्क्रिप्शन. Description means it refers to the purchase of a goods made on the basis of description of goods in the catalog or price list of the supplier. काही वस्तूंचा सप्लाय कॅटलॉग पाहून होतो. आता इट इज ॲप्लिकेबल टू द फार्मा स्टोर. जनरली द कॅटलॉग इज प्रिपेअर्ड बाय द ईच अँड एव्हरी कंपनी. प्रत्येक कंपनी त्यांच्या वस्तूंचा कॅटलॉग तयार करत असते. त्या कॅटलॉगमध्ये काय दिलेलं असतं की वस्तू कोणती आहे, त्याच्यामध्ये कंटेंट कोणते आहेत, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याचं प्राईस स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये डिस्काउंट काय आहे, ह्या सगळ्या information it is mentioned in the description or it is mentioned in a catalog. आणि मग तो कॅटलॉग पाहून रिटेलर ठरवत असतो त्या वस्तूची ऑर्डर द्यायची आहे की नाही द्यायची. त्याच्यानंतर बाय ग्रेड. दिस इज द मेथड ऑफ परचेसिंग, अनदर मेथड और लास्ट मेथड ऑफ द परचेसिंग. हियर द गुड्स आर परचेस अकॉर्डिंग टू द वेरियस ग्रेड. इन केस ऑफ फार्मास्युटिकल ड्रग्स द ग्रेड्स आर लाईक ISI grade, IP grade, British Pharmacopoeia grade, USP grade. These are the various grade and according to this grade the goods are purchased. These are the common methods of purchasing. आपण वस्तू जर परचेस करायच्या असल्या तर कोणते कोणते मेथड वापरतो, त्याच्यातल्या ह्या कॉमन मेथड दिलेल्या आहे. तर सगळ्यात पहिली मेथड याच्यामध्ये दिली होती बाय इन्स्पेक्शन. वस्तू आपण ॲक्च्युली पाहतो आणि मग ठरवतो घ्यायची का नाही. द सेकंड मेथड बाय सॅम्पलिंग मेथड, की वस्तूचं सॅम्पल आपल्यापर्यंत येतं, आपण त्या सॅम्पलनुसार त्याची क्वालिटी डिटरमाइन करतो आणि मग ऑर्डर्स किंवा परचेस करतो. त्याच्यानंतर बाय डिस्क्रिप्शन, वस्तूचा एक कॅटलॉग असतो, त्या कॅटलॉगमध्ये वस्तूचे क्वांटिटी, क्वालिटी, त्याचं डिस्काउंट, त्याचं रेट, त्याचे फीचर्स या सगळ्याबद्दल माहिती असते. आणि बाय सीइंग दॅट कॅटलॉग द परचेसिंग मे बी डन. or last one is the by its grade. By grade means the whether that goods is ISI certified, whether that goods having the AgMark mark, whether that goods having the IP grade, BP grade. According to their grade the goods are selected. These are the various methods of purchasing. Now next एक सिंपल टॉपिक आहे आपला, दॅट इज द सिलेक्शन ऑफ सप्लायर. आपल्या परचेसिंग प्रोसिजरमध्ये एक पॉईंट आला, द सिलेक्शन ऑफ सप्लायर. आपण सप्लायर सिलेक्ट करतो जनरली ऑन द बेसिस ऑफ द quotation and on the basis of the ability whether that supplier is able to supply the goods in a within a time, within a or with a required quality. मग आता आपण हेच पाहिजे आपल्याला, वेगवेगळे जर आपल्याला ज्यावेळेस सप्लायर सिलेक्ट करायचा आहे ज्याच्याकडून आपल्याला वस्तू विकत घ्यायच्यात, तो सप्लायर विकत घेताना कोणकोणते पॉईंट्स, दॅट पॉईंट शुड बी कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग द सप्लायर. तसं हे खालील पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे किंवा लक्षात घेतले पाहिजे. सगळ्यात पहिलं आपण त्याचं पाहिलं पाहिजे रेप्युटेशन ऑफ द सप्लायर इन द मार्केट. त्या सप्लायरचं मार्केटमध्ये रेप्युटेशन कसं आहे. सेकंड, फायनान्शियल कंडिशन ऑफ द सप्लायर. सप्लायरची फायनान्शियल कंडिशन कशी आहे. त्याच्यानंतर आपण चेक केलं पाहिजे सप्लायरच्या मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटीज ऑफ द सप्लायर. देन नेक्स्ट, the capability of the supplier to supply the goods with a short notice. अर्जंटमध्ये आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असते, ती वस्तू तो सप्लायर देऊ शकतोय का, ही पण पॉईंट पाहायला पाहिजे. आणि आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द सप्लायर. आपण एकदा वस्तू विकत घेतली, त्याच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यामध्ये तो सप्लायर सक्षम आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे बिफोर सिलेक्टिंग अ सप्लायर. म्हणजे आता आपण कोणत्या व्ह्यूनी पॉईंट पाहतोय हा, जर आपण मेडिकल शॉप ओपन केलं आहे
आणि मेडिकल शॉप ओपन केल्यानंतर आपल्याला कोणाकडून वस्तू विकत घ्यायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला लागतील वेगवेगळे सप्लायर. मग आपण सप्लायर कोणता निवडायचा, तर सप्लायर निवडताना हे पॉईंट आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणकोणते, त्याचं मार्केटमध्ये रेप्युटेशन कसं आहे, की त्याच्याकडं जे बिझनेसमध्ये पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे. त्याच्यानंतर त्याची फायनान्शियल कंडिशन कशी आहे. फायनान्शियल कंडिशन कशासाठी पाहिजे, का तो आपल्याला क्रेडिट फॅसिलिटी देतो आहे का, म्हणजे वस्तू आपण विकत घेतल्यानंतर काही दिवसाची साईड देतो आहे का. जनरली 21 days साईड इज प्रोव्हाइडेड बाय द होलसेलर टू द रिटेलर. ती साईड देतो आहे का, की आपण वस्तू घेतली आणि त्यांनी लगेच पेमेंट मागायचं, अशा गोष्टी होत नाही ना. त्याच्यानंतर त्याच्या पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी ऑफ द सप्लायर. सपोज जर होलसेलरच मॅन्युफॅक्चरर असला तर त्याची आपण कॅपॅसिटी आहे का ही पण चेक केली पाहिजे, की त्याचा तेवढं मोठं प्रोडक्शन हाऊस आहे का, आणि ज्या वस्तू आपल्याला पाहिजे त्या आपल्याला लगेच मिळतील का. दॅट इज द कॅपेबिलिटी ऑफ द सप्लायर टू सप्लाय द गुड्स इन अ शॉर्ट टाईम, की आपल्याला वस्तू पाहिजे आणि लगेच 2 दिवसात 1 दिवसात ती वस्तू अर्जंटमध्ये पाहिजे असेल तर ती भेटती का, हे पण आपण पॉईंट त्या सप्लायरचा पाहिला पाहिजे. आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द सप्लायर. सप्लायर आपल्याला काय करतो आहे, आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आहे का, ह्या पण गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. दीज आर द सिलेक्शन ऑफ सप्लायर. अँड ऑल्सो द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द पेमेंट इज फुलफिल्ड बाय द सप्लायर. ज्या सप्लायरने ज्या वस्तूला आपल्याला कोटेशन दिलं होतं, ज्या वस्तूला आपल्याला वस्तू सप्लाय करतो म्हणून सांगितलं होतं, ज्या प्राईजला, त्या प्राईजला ती वस्तू प्रोव्हाइड करतो आहे का नाही, ह्या पण गोष्टी आपण सगळ्या सिलेक्ट केल्या पाहिजे व्हाईल सिलेक्टिंग अ सप्लायर. मग सो माय डिअर स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट पाहिले. आपण पॉईंट पाहिले पर्चेसिंग प्रोसिजर, वस्तू विकत घेताना कोणत्या कोणत्या प्रोसिजर फॉलो करायच्या, दॅट इज द पर्चेसिंग प्रोसिजर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप पाहिल्या आपण, जशा पर्चेसिंग रिक्विजिशन, सिलेक्शन ऑफ सप्लायर, प्लेसिंग ऑफ ऑर्डर, रिसिविंग अँड चेकिंग ऑफ मटेरियल, चेकिंग ऑफ इनवॉइस, रेकॉर्डिंग ऑफ द बिल्स अँड रिलीजिंग ऑफ द पेमेंट. हे आपण पाहिलं आज पर्चेसिंग प्रोसिजर. दुसरा पाहिला आपण पॉईंट मेथड ऑफ पर्चेसिंग. जनरली 4 मेथड्स ऑफ पर्चेसिंग आर देअर, बाय इन्स्पेक्शन, बाय सॅम्पलिंग, बाय डिस्क्रिप्शन अँड बाय ग्रेड. त्याच्यानंतर आपण शेवटचा पॉईंट पाहिला आजच्या लेक्चरमधला, दॅट इज द सिलेक्शन ऑफ सप्लायर. ज्याच्याकडून वस्तू विकत घ्यायची आहे तो सप्लायर कसा असला पाहिजे, तर त्याच्यासाठी त्याचं रेप्युटेशन पाहिलं पाहिजे, फायनान्शियल कंडिशन पाहिली पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटी पाहिली पाहिजे, कॅपेबिलिटी ऑफ द सप्लाईंग द गुड्स इन अ शॉर्ट नोटीसमध्ये सप्लाय करतो का हे पाहिलं पाहिजे, आफ्टर सेल सर्व्हिस पाहिलं पाहिजे, आणि टर्म्स अँड कंडिशन ऑफ द पेमेंट. ह्या एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे व्हाईल सिलेक्टिंग अ सप्लायर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू क्रेडिट इन्फॉर्मेशन, टेंडर्स, वेगवेगळे टेंडरचे टाईप्स, कॉन्ट्रॅक्ट, स्टोरेज कंडिशन ऑफ फॉर द मेडिसिन, देन प्राइसिंग, कोडिफिकेशन ऑफ द मटेरियल, हे आपण नंतर पाहू. तर आजच्या लेक्चर पुरतं this is I think sufficient for today's lecture. In next lecture we will see the next or remaining topic of the drug house management. Till then, study at home, stay safe. Thank you.